मी आंबेगावकर बोलतो. या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आलो आहोत. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार निवडून आले होते त्यांनी या गावामध्ये काम केलं आहे का नाही याबाबत मतदारांचं काय म्हणणं आहे, या निवडून आलेल्या उमेदवारांच्या कामावरती समाधानी आहेत का, त्यांचा लोकांशी जनसंपर्क आहे का, त्यांनी लोकांची कामं केली आहेत का, विकास कामं केली आहेत का, ही सर्व प्रश्न आपण या ठिकाणच्या मतदारांना विचारणार आहोत. त्यांचं या सर्वांवरती काय मत आहे आपण ते जाणून घेऊया. चला तर आपण कळंब गावामध्ये लोकांना विचारूया. दादा नमस्कार. हो साहेब, ऐका, ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यापूर्वी जे काही निवडून आले होते उमेदवार त्यांनी कामं केली का? आता तुम्ही कळंब पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटासाठी त्या लोकांनी कामं केलीत का? त्याच्यावर तुम्ही कामावर समाधानी आहात का? आता तुला जे वाटतं ते सांगायचं. जे आहे खरं ते सांग. खरं आता काय, आता कामं केली ना, आता करतातच, थोडी थोडी कामं करतातच ना, करावंच लागतं त्यांना ना. लोक तुचित राहतात, थोडी भरवातच कामं. कळंब जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून यापूर्वी कोण निवडून आलं तर नाव माहिती आहे? उशाताई अजून काय पंचायत समितीला आल्या होत्या. पंचायत आपला सभापती तुलसीताई बोर आल्या होत्या. हां, तुलसीताई बोर यांचं काम समाधानकारक आहे का? नाही नाही. नाही. का बरं? एकदा निवडून गेली की येतच नाही ती. येतच नाही इकडचं नाही. आपण पाहिलं बघा, हाय जवळ गाव आहे पण नाही येत. काय होतं नाही जमत. उषाताईचं काम आहे का? उचलायचं काम आहे ना, कळंबमध्ये जरी आहे ना. बाकीचे लोक तिकडे म्हणत असतील, बाकीचे लोक म्हणतात की येत नाही, पण आपल्या गावात काम आहे ना तिची. तुलसीताई कुठंतरी जनसंपर्कासाठी लोकांच्या सुखदुःखात यायला कमी पडलं असं वाटतं. कमी पडलं. तुमचं गाव कोणतं आहे? ठीक आहे, कळंब. तुम्हाला यापूर्वी पंचायत समिती सदस्य कोण होतं कळंब गटात गणाचं माहिती आहे का? उषाताई कानडे. जिल्हा परिषद सदस्य कोण होतं यापूर्वीचं माहिती आहे का? जिल्हा परिषद नाही सांगता यायचं आपल्याला एवढं बारीक. मी काय बरं, तुलसीताई बोर. हां, तर हे दोन्ही जे उमेदवार होते निवडून आलेले, यांनी समाधानकारक कामं केलीत का? एक नंबर कामं केली यांनी, सगळ्यात चांगली कामं केली. उषाताईंनी चांगलं काम केलं, यांनी चांगलं काम केलं, व्यवस्थित काम. आता यामध्ये उषाताईंनी काम केलं असं तुम्ही सांगितलं. गावामध्ये काय काय कामं केली काय सांगा? गावामध्ये आता सगळीच कामं त्यांनी आहे, ती रोडची फिरची सगळी कामं व्यवस्थित त्यांनीच केली. हां, बाकीचं लोकांचं हे बारीक सारीक सगळं ते पंचायत समिती काय भेटायचे साहित्य बी येते सगळं तुम्हाला लाभाचे वैयक्तिक लाभाची योजना लाभाची सुद्धा त्यांनी व्यवस्थित काम केलं. त्यात बाकी काही नाही. बरं, मला एक सांगा, तुलसीताई बोर यांचं काम कसं आहे? त्यांचा जनसंपर्क आहे का? तुमच्या सुखदुःखात येतात का? आणि कामं करतात का? आणि केली तर काय? चांगले आहे ते, यायचे व्यवस्थित काम करायचं, सगळं चांगलं. काय कामं केली? आता ते आहे ते जनरली काम सगळ्यांचे. एक काम सांगा. हां, एक काम आता आपल्याला एवढं सांगता येते, एवढं नाही. आता तुम्हीच म्हणले कामं केली. हां, कामं केले त्यांनी, पण काय केलं हे नाही. आपण ते लांब आहे, आपण इथं कळंबचे जवळ आहे. आपण गाव सोडून जात नसं कधी. तुम्ही राहिला कुठं? आम्ही कळंबचेची. याआधी तुलसीताईंना गावामध्ये कधी पाहिजे होतं? मी इलेक्शन आली ना त्याच वेळी पाहिले, त्याच्यावर परत तिला पाहिलेच नाही. आता ते किती वर्ष निवडून आली त्याच्यावर परत नाही. 8 वर्ष त्याच्यावर नाही पाहिलं. नाही पाहिले. काम चांगले कसं? चांगलं आहे काम. यापूर्वी जे निवडून आले होते उषाताई कानडे, तुलसीताई बोर, याचं काम कसं? बेस्ट कार्यक्रम. चांगलं काम. चांगले कामं केले त्यांनी, सगळे केलेले. जिल्हा परिषद मतदारसंघात बी पंचायत समितीच्या मतदारसंघात चांगली कामं केलेली त्यांनी. उषाताईंनी काम केले आणि सगळ्यांनी सांगितलं. हां, तुलसीताईंनी काम केले, एक काम सांगा. आहे ना इथले काम, रस्ते बिस्ते आहेत ना बहुतेक. हे नांदूरचा रस्ता सुद्धा, नांदूर ते टाकावाडीपर्यंत त्यांचाच रस्ता आहे. हां, आहे ना, बरोबर आहे ना. आणि इथं सुद्धा उषाताईंनी चांगलं कामं केलेली. ठीक. आता हे झाले उमेदवार, बरोबर. आता निवडणूक आली, लोक कुणा मागं उभं राहतील? आता ज्यांनी कामं केली त्याच्या पाठीमागेच राहणार ना. किती काय झालं. आणि उषाताईचं कामही चांगलं आहे इथं. आणि माळुंगला बी असलं चांगले त्याला हे करतात. काम करू. हां, बेस्ट कामं करतात. आता हे दोन उमेदवार सोडले तर एकही उमेदवार असा योग्य नाही का जो लोकांची कामं करील किंवा बदल होणारच नाही का? तसं काय सांगता येईल? अनुभव काय आहे? अनुभवाशिवाय अनुभवाशिवाय काय अनुभव नाही.
काय अनुभव आहे त्यांचा? आणि उषाताईला मानतात. हां. हां, उषाताईला मानतात. ते बोरबाईला काय मत हे नाही मला माहिती काही. वरच्या जिल्हा परिषद कारण शिकेल. पंचायत समितीमध्ये कुठं बी हे आहे. आणि उषाताईने लाडक्या बहिणीचे ते फॉर्म स्वतः भरले तिने स्वतः. पंचायत समिती निवडणुका आता जवळ आल्यात बरोबर. याआधी जी लोक निवडून आली, लोकांची अपेक्षा होती त्यांनी कामं केली पाहिजे होतं. समाधानकारक कामं केलीत का? कामं आता आहे बघा, आम्ही जे खेळणारे राजकीय क्षेत्रात आम्ही जास्त इंटरेस्ट घेत नाही, पण आम्हाला जो योग्य मतदार वाटेल, जो उमेदवार वाटेल त्याला आम्ही 100% मत देणारच आहे ना. ते झालं बाकीचा विषय नाही, ते झालं. पण एक तुम्ही जुनी क्षेत्रामध्ये आम्ही कोणाला तुम्ही- opposite मध्ये बोलणार नाही. तुम्ही जुनी जाणती माणसं आहात. ह्या लोकांनी कामं समाधानकारक केली आहेत का? नाही झाली काही ठिकाणी, बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु कसं आहे की जे आम्हाला योग्य वाटेल ना त्यावेळेला त्या व्यक्तीला आम्ही मतदान 100% करणार हे आमचं ठरलेलं गणित आहे. जर योग्य उमेदवार नसेल तर यावेळी बदल घडेल का नक्की? हा घडेल ना मग बदल. मग असं काय करतात घडेल ना 100% करणार. लोक काय आता वेळ आहेत का? सगळ्यांना समजतं सगळ्या गोष्टी. कारण काय कोण आम्हाला काय प्रश्न विचारला का? आम्ही एक उत्तर दिले. कळमकरांना आम्हाला जे योग्य वाटेल त्या व्यक्तीला त्या उमेदवाराला आम्ही 100% मत देणार. शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व उमेदवारांना. बरं का? कळमकरांना कसा उमेदवार पाहिजे? उमेदवार कोण असणार हे महत्वाचं नाही, ते नाही. नाही. काम करणारं पाहिजे, लोकांच्या काम करणार संपर्कातलाच पाहिजे, काम करणारच पाहिजे ना. प्रत्येकाला तेच इच्छा आहे ना. बाकीचं काय सगळ्यांना तेच वाटतं, काम करणारा असावा, गावाचा विकास होणारा असावा, असं बाकीचं काय कोणी असो तो मग त्याच्याशी काही संबंध नाही. आलं यापूर्वी तुलसीताई बोर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होत्या. जनसंपर्क कसा होता? नाही, ते नाही लोकांच्या गाठीभेटी घ्यायच्या. नाही, ते नाही सांगता येतं. ते नाही मी काय बोलू शकतो. कसं होतं तर आमचा संपर्क झाला नाही त्या व्यक्तींबरोबर, आम्ही काय त्यांच्याबद्दल बोलणार असं आहे ना. नाही बोलू शकत. हे डॉक्टर आहे. हे आमच्या डॉक्टर राज्यामध्ये साहेब, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या. तुलसीताई बोर, उषाताई कानडे या पंचायत समितीला उभ्या आहेत. मात्र कुठंतरी दुसऱ्या बाजूला अशी चर्चा चालू आहे का राजश्रीताई भालेराव आणि त्याचबरोबर प्रीतीताई थोरात बरोबर ह्या कुठंतरी निवडणूक रिंगणात येतील असं एकंदरीत चर्चा चालू आहे. काय वाटतं तुम्हाला, यापैकी योग्य उमेदवार कोण? काय होतं आता पक्षाची भूमिका म्हटलं तर आम्ही म्हणणार राष्ट्रवादीचे उमेदवार योग्य आहे, कारण आम्ही राष्ट्रवादीचं कार्यकर्ते आहोत. परंतु तसं जर पाहिलं तर नामदार साहेबांना गेल्या 40 वर्षाचा अनुभव आहे राजकारणात. त्यांनी ज्या अर्थी उषाताई रमेश कानडे आणि तुलसी सचिन बोर यांना परत उमेदवारी दिली, म्हणजे त्यांनी मतदारसंघाचा काहीतरी चाचपणी केली असेल, काहीतरी अहवाल घेतला असेल, काहीतरी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असतील आणि म्हणूनच त्यांना परत उमेदवारी दिली. आता ठीक आहे, मागच्या वेळी प्रीतीताई थोरात आणि तुलसी बोर यांच्यातच सामना झाला होता. उषाताईंच्या विरोधात दुसरा उमेदवार होता. आता ह्यावेळेस दोन्ही उमेदवार गावातले आहेत, त्याच्यामुळं गावात थोडं तुल्यबळ लढत होण्याची दाट शक्यता आहे. कारण मागं पण एकदा निर्मला शिवाजी भालेराव आणि मोनिका अनिल शेठ भालेराव, त्यावेळेस गावातच अशा 2 महिलांमध्ये लढत झाली होती. पण त्यावेळेस शिवाजी शेठ शिवसेनेत होती, म्हणजे त्यावेळेस ते सीट शिवसेनेचं म्हणून निवडून आलं होतं. परंतु ते नंतर आता राष्ट्रवादीत आहेत. अशी बलाबल सध्या गावात आहे. आणि भविष्याचा जर विचार केला तर मग उषाताईंनी सभापती पदाचा फायदा त्यांना झालेला आहे. त्यांनी त्या काळात बऱ्याच लोकांची वैयक्तिक लाभाची कामं केलेली आहेत. गावातही बरीच मोठमोठाली रस्त्याची याची त्याची कामं झालेली आहेत. तुलसीताईंच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, मुलींना शाळेत सायकल वाटप असेल किंवा वैयक्तिक म्हणजे पिठाची गिरणी किंवा सोलर रूफटॉप सोलर वगैरे ज्या योजना आहेत त्या मिळण्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात. तुलसीताई बोरच्या माध्यमातून किती तुम्ही इथं गिरणी वाटल्या, किती सायकल वाटल्या, काय सांग? त्याचा डिटेल आकडा नाही मला सांगता येणार, कारण मी काय त्यावेळेस सक्रिय नव्हतो एवढा. परंतु बऱ्यापैकी त्यांनी महिलांचे मेळावे घेणे, मग त्यांचे महिला सबलीकरणासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित करणे, अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मी आता कळम गावामध्ये फिरलो. तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलले, वळसे पाटील एक मुरब्बी राजकारणी आहेत, ते देते नाही उमेदवार हे योग्य देतील. पण पूर्ण मला कळम गावामध्ये कुठंतरी तुलसीताईबद्दल नाराजी जाणवली, जनसंपर्क कमी असल्याबाबत जाणवलं. मग साहेबांपर्यंत ही गोष्ट गेली नाही का? काय झाले आता तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळपास 3 ते 4 वर्ष लेट झालेले. म्हणजे त्या 4 वर्षाच्या आधी जेव्हा 5 वर्ष ते सक्रिय राहिल्या, मधल्या 4 वर्ष ते काय पदावर नव्हत्या.
प्रशासकीय पंचायत समिती जिल्हा परिषद 3 ते 4 वर्ष जवळपास. मग ते शेवटी लोकांचा संपर्क कमी होतोच ना. आणि पदावर नसलं का जनसंपर्क करायचा नसतं. नाही. जो रेग्युलर संपर्क असतो तो थोडा फरक पडतोच. पदावर नसल्यावर माणूस शेवटी रेग्युलर जो संपर्क असतो ते आता प्रोफेशनल राजकारण करणारे लोक तालुक्यात कमी आहेत ना. बरं आता ते झालं, मात्र आता समोर राहिले उमेदवार हे योग्य नाहीत असं म्हणायचं. आम्ही अयोग्य उमेदवार कोणालाच मानणार नाही. जो पक्ष त्या पार्टीचा उमेदवार तो त्याला उमेदवारी देतो म्हणजे त्यांनी त्याच्यात काहीतरी क्वालिटी पाहिलेल्या असतात, त्याचं काहीतरी बॅकग्राऊंड काम असतं, समाजात त्याची काहीतरी प्रतिमा असते आणि म्हणूनच उमेदवारी दिली जाते ना. कुठलाही पक्ष काय असा वोटर कोणालाही उमेदवारी देत नाही. तुलसीताईचा संपर्क कमी पडलाय. तुलसीताई पुण्याला राहिला असतात. तुलसीताई मागच्या 8 वर्षापूर्वी निवडून इथून गेल्या. त्याच्यानंतर ते वर्षभर इथं संपर्कात राहिल्या. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याचा संपर्क धरला, पुण्याचा रस्ता धरला आणि इथं संपर्कच त्यांचा राहिला नाही. जनतेशी संपर्क असला तर जनता हे करेल ना, ॲक्सेप्ट करेल. जर संपर्कच नसला तर जनता कशी ॲक्सेप्ट करेल यावेळेस. आणि विशेष त्यांची कामं किती त्यांनी दाखवावी. आता ते म्हणजे यावेळी बदल होईल नक्की. 100% बदल होईल. जनता बदलाचीच वाट पाहते आणि तो 100% होणार आहे यावेळेस. कळमराज साहेबांनाच ते सांगतो. माझेच कार्यकर्ते. तुलसीताईंचा विषय मी सांगितलं. त्या वर्षभर इथं थांबल्या, 1.5 वर्ष. त्याच्यानंतर त्या पुण्याला त्यांनी पुण्याला राहिलं असल्यामुळे त्या पुण्याकडे प्रस्थान केलं. जनतेला आता जनता विसरून गेली तुलसीताईंना, आलं का लक्षामध्ये. आता जनतेच्या मनात फक्त प्रीतीताई थोरात आहेत. दादा नमस्कार. दादा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळजवळ आलेल्या आहेत आता, तर काय सांगा नेक यापूर्वी जे आपण निवडून दिले उमेदवार त्या सदस्यांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी असेल, पंचायत समिती सदस्यांनी कामं केली का? समाधानकारक आहेत? केलेत ना. यापूर्वीचे जे काही जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला? यापूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य आपले तुलसीताई बोर. काय सांगा त्याचं काम समाधानकारक आहेत का? वाटतंय बरं, पण एवढं काय आमच्या पट्ट्यात नाही झालं. बरं वाटतंय. कसा जनसंपर्क त्यांचा होता का काय सांगा? चांगलं आहे. जनसंपर्क चांगला आहे. यापूर्वी कधी आलं त्या कळममध्ये? आठवत नाही एवढं, कारण मी बाहेर असतो ना जास्त, हां, त्याच्यामुळे. काम समाधानकारक आहे. पंचायत समिती सदस्याचे काम कसं आहे? त्यांचं चांगले. नाव काय त्यांचं? औषध आहे कानडे. कळम गावात कामं चांगली आहेत. चांगले. दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. यापूर्वी आपण जे जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य, कामं केली आहेत का? समाधानकारक कामं आहेत का? हो आहेत ना. आहेत. हो कोणाकोणाची कामं समाधानकारक आहेत? पण सभापती मॅडमचे काम चांगले आहे. उषाताईंचं. उषाताईंचं काम चांगलं आहे आणि तुळशीताईंनी सुद्धा शेवटी त्यांचं सुद्धा काम चांगले आहे. हां. उषाताईंचे आपल्या कळम गावामधली कामं सांगते सभापती मॅडमची सभापती कामं का त्यांची एवढं तर काही अंदाज येत नाही. म्हणजे जनसंपर्क चांगला आहे. जनसंपर्क चांगला, कामही आहेत त्याचे. कामे आहेत. आता कसं होतं, मध्ये गॅप पडल्या 3-4 वर्षात कामं कंटिन्यू कामं त्यांच्या मार्फत होतात. म्हणजे समजा जे 3 वर्ष जरी झालं तरी जनसंपर्क कसा आहे उषाताईंचा? जनसंपर्क चांगला आहे त्यांचा, काय कंटिन्यू समज जनसंपर्कामध्येच असतात ते. बरं आता मग हे सगळं झालं. 3 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, त्यांचा कार्यकाळ संपला होता. तुलसीताईंचा 3 वर्षाला जनसंपर्क कसा आहे? जनसंपर्क आता शेवटी त्यांच्या म्हणजे समजा शेवटी एक महिला वर्ग येतो, त्यांना थोड्या मर्यादा पडतात भाऊ महिलांचा. तर समजा त्यांचे मिस्टर आहेत सचिन भाऊ, त्यांचा संपर्क चांगला आहे. म्हणजे समजा काय स्वतः वैयक्तिक त्याचा आल्या पाहिजे असाही काही विषय नाही ना. त्यांचा पण जनसंपर्क चांगला आहे. सचिन भाऊला भेटले का यापूर्वी? हो भरपूर वेळा. यापूर्वी कधी भेटले? कधी आता 8 दिवसापूर्वी भेटलो आहे. त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी, म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून कंटिन्यू भेट, जे जिथं भेटतील तिथं भेट होती त्यांची. आता या कुठंतरी ही एक झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे, कुठंतरी याच गावचा उमेदवार म्हणून पुढे येतोय राजेशताई भालेराव म्हणून आहे. त्याचबरोबर प्रीतीताई ह्या ज्या जिल्हा परिषदेसाठी पुढे येतात, हे उमेदवार जे आहेत हे तेवढे कॅपेबल नाहीत का? असं कोण म्हटलं कॅपेबल नाहीत? 100% त्यांचं काम चांगलेच आहे. आम्ही म्हणजे तुम्हाला चांगलं म्हणून दुसरं वाईट होतं असं थोडंच. ते पण चांगलेच आहेत ना. त्यांच्याबद्दल कोण होतं असं आम्ही थोडंच म्हणतो की हे वाईट येतं. तुम्ही त्यांचं काम विचारलं, त्यांचंही चांगलं आहे, यांचंही चांगलेच आहे ना. यावेळी बदल होईल नाही सांगता येतच का? अजून तर काय आत्ताशी कुठेतरी उमेदवारी जाहीर झाल्यात, अजून हे व्हायचं, अजून बरंच काही व्हायचं, अजून वातावरणात अनेक बदल व्हायचं अजून.
बदल व्हायचे, नवीन घडामोडी व्हायच्या. हां, अजून काय होते, अजून चित्र समोर यायचे, बरेच जण अजून लोकांचे मतप्रभाव होतात. आत्ताशी उमेदवारी जाहीर झाल्यात त्यांच्या, म्हणजे अजून तर कार्यक्रम जाहीर व्हायचा इलेक्शनचा. तिथून पुढं काही अनेक बदल होईल. दादा आहे ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे कामं समाधानकारक होती काय मागल्या काळात? हो, चांगल्यापैकी समाधानी. समाधानकारक. भरपूर कामं झाली. पुन्हा आहेत हे उमेदवार पुन्हा निवडून येतील का, काय वाटतं? येतील. येतील. बदल नाही होणार एवढा? 99% तर नाही, पण येतील. हे निवडून येतील. बदल होण्याची शक्यता आहे? नाही एवढी. नाही. कामं मतदार समाधानी आहे का? मतदान समाधानी. मतदार समाधानी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आलेल्या आहेत आता सध्या. पंचायत समिती मग यापूर्वीचे जे निवडून दिलेले उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य उषाताई कानडे असतील, जिल्हा परिषद सदस्य जे आहेत तुलसीताई बोर असतील, यांची कामं आहेत का? यांची कामं चांगली आहेत. आता तसं पाहिलं तर 2017ला ZP आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. 17 ते 22 अशी टर्म अपेक्षित होती, पण ते नंतर निवडणुका नाही लांबल्यामुळं आता साल उजाडले 26. पण त्या मधल्या पिरियडमध्ये कोरोना आला. कोरोनामध्ये 2-3 वर्ष लोकांशी संपर्क ठेवता आला नाही, किंवा जो निधी होता तो इतरत्र वळवला गेला. तरी पण मग काही कोरोना योद्धा ज्यांनी त्यांनी त्याच्या गावामध्ये काम केले. आमच्या गावातसुद्धा वसंतराव बालराव होते, त्यांच्या नेतृत्वाखाली उषाताई, बाकीची सगळी मंडळी कोरोना योद्धा म्हणूनच त्यांनी काम केले. पण ते असं मंचर शेवटी मोठं गाव येतं, असं या गावी त्यांच्या जो तो त्याच्या पद्धतीने आपापलं गाव हँडल करण्याची जबाबदारी घेत होता. आणि शेवटी इकडं रमेश शेठ आणि उषाताई हे दोन्ही जोडगोळी असल्यामुळं ज्याने त्यांनी आपलं गाव बघण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. तुळशीताईच्या जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून आमच्या गावाला दत्तनगर ते घारकडा हा एक रस्ता, आणि त्यावेळेस भटकळ वस्ती ते राष्ट्रीय महामार्ग हा एक रस्ता, त्याचबरोबर इसादच्या दफनभूमीसाठी, मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी देखील निधी आला. त्याचबरोबर आमच्या उषाताई पंचायत समिती त्या मानाने निधी कमी असतो, पण तरी पण कुठं पाण्याच्या टाक्या, शालेय विद्यार्थ्यांना काही सुविधा असतील त्या त्यांनी निर्माण करून दिल्या. त्याचबरोबर महत्त्वाचं काम त्यांनी पंचायत समितीच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, मग जसं का तुमचं संजय गांधी निराधार योजना असन, ते लाभार्थी शोधून त्यांचे सगळे डॉक्युमेंटली सगळं करून त्यांनी सगळ्या त्यांनी बऱ्याचशा महिलांना लाभ मिळवून दिला. हे आमच्या कळंब गावात तुम्ही सर्वसामान्य महिला, विधवा महिला किंवा 65 वर्षाच्या वरच्या श्रावण बाळातले लाभार्थी आहेत. उषाताईंनी सर्वात मोठा लाभ त्या लोकांना कळून दिला. आणि आजही गावोगावी फिरल्यानंतर महिला वर्ग तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, उषाताईचं काम निश्चित चांगलं आहे. आमचा चेहरासुद्धा चांगला आहे आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे, लोकांच्या संपर्कात असलेला आहे. त्यामुळे उषाताईंना आमच्या दृष्टीने काही अडचण नाही. शेवटी ठीक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी माझी बाजू मांडेल. तुमचं नाव आणि पद सांगा. मी कमलेश रोहिदास वरपे, विद्यमान उपसरपंच कळंब. पण माझं म्हणणं हेच आहे, तुळशीताई थोड्या कामाला कमी पडल्या असतील किंवा उषाताई कमी पडल्या असतील, पण आमचा विश्वास नामदार दिलीपराव वळसे पाटील कमी पडलं. मी आता कळंब गावामध्ये कदाचित कळंब गाव कमी पडल्यात, पण नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी तो सगळा मी कळंब गावामध्ये फिरलो. उषाताईंचं काम चांगलं आहे, सगळ्या गावांनी वाहवा केली. तुळशीताई कुठंतरी जनसंपर्कामध्ये कमी पडलं असते. तुळशीताई कमी पडल्याचं तुम्हाला सांगितलं, कोरोनामध्ये 2-3 वर्षामध्ये त्यांना अडचणी आल्या कामासंदर्भात. आणि ज्यावेळेस टर्म संपल्यानंतर काय आरक्षण येईल किंवा नाही येईल त्या गोष्टी समजा त्या जरी संपर्कात नव्हत्या, तर सचिन भाऊ कायम आमच्या संपर्कात असायचे, लोकांशी येऊन गाठी भेटी घ्यायच्यात. आज देखील ते आले होते, 4 दिवसापूर्वी आले होते. म्हणजे त्यांचा संपर्क आहे. पण कामाच्या बाबतीत म्हणशाल तर कामं करायला नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, आणि नामदार साहेबांना बघूनच आम्ही सगळे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांना मतदान करणार आहे. शेवटी साहेबांच्या ताकद वाढवायची असेल तर आम्हाला हे दोन्ही शिलेदार साहेबांचे निवडून द्यायचे. निवडून तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आहेत. आता यापूर्वी जे उमेदवार होते यांनी कामं केलीत का, समाधानकारक कामं आहेत? तर काय सांगा, यापूर्वी जे उमेदवार होते ज्यांना आपण निवडून दिलं यांची कामं समाधानकारक आहेत? जिल्हा परिषदेचे उमेदवार तुलसीताई बोर यांची कामं खूप कमी आहे. सभापती मॅडमची कामं आहेत, सभापती उषाताई कानडे यांची कामं आहेत. त्या तरी मतदारसंघात फिरल्यात, उषाताई मतदारसंघात फिरल्यात, पण तुळशीताई बोर परत गेले जसं आल्याच नाही परत. बरं, हे झालं. मात्र यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बदल होईल असं वाटतं का? काहीच तसं काही सांगता येत नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं का मतदार कुठेतरी नाराज आहे असं वाटतंय,
आम्ही तर आता आमचं सीट काढायलाच पाहिजे ना आम्हाला ना. की जे यापूर्वी जे निवडून आलेले उमेदवार आहेत, तुलसीताई बोर असतील किंवा उषाताई कानडे, यांनी कामं केलीत का आता निवडून आल्यानंतर? नाही तुलसीताईचं कामच नाही आहे चालू कामच नाही इथं. नाही. नाही बदल होईल असं वाटतं? नाही काय विजय होऊ शकत नाही. विजय नाही होणार. या सगळ्यामध्ये योग्य उमेदवार कोण वाटतं आता सध्याच्या घडीला तुमच्या नजरेमधला योग्य उमेदवार कोण? तुलसीताई थोरात तुलसीताई बोर. का बरं? आहे जरा थोडं ॲक्टिव्ह आहे अजून आणि आहे एकनाथ शिंदेचा चांगला सपोर्ट आहे मागून. आता जनतेचा बदल झाला पाहिजे. लोक घड्याला कटाळलेत आता. असं हां बदल होईल? बदल होणार 100% होणार. याच्यामध्ये तुलसीताई भोर यावेळी लोक नाकारतील. नाकारणार 100% नाकारणार. तुलसीताई भोर काय होईल? प्रवीण पाटलांचा विजय होईल. प्रवीण पाटला. त्यांनी घरावर आतापर्यंत तुळशीपत्र ठेवलं, त्यांना ह्यावेळेस जनतेने साथ दिली पाहिजे. ह्यावेळेस त्यांचा यापूर्वी निवडणूक लढले पण पडले होते ते. नाही पडले ना, ते लोकांना कळलं नाही ना कोणता उमेदवार चांगला आहे तो रोज लोकांच्या सुखदुःखात येणार आहे. त्याच्यामुळे यावेळेस आणि पैशाने जरा कमी पडले ते, त्यावेळेस ताकद लावू. आमच्यासारखी लोक पण त्यांच्या मागे उभी राहणार भक्कम. लोक स्वतः वर्गण देऊन सुद्धा वर्गण देऊन सुद्धा त्यांना तयार केले मदत करणारे. 5-5, 10,000 रुपये उमेदवाराला मदत सुद्धा करणारे लोक. यापूर्वी प्रीतीताई थोरात पडल्या होत्या, आता मतदारांना पश्चाताप होतो का? हां पश्चाताप होतोय ना, होतोय. पश्चाताप होतो? हो 100% झाला. आता काही ते आलेच नाही, फोन पण रिसिव्ह करत नाही. आणि ते तर काय उलटं पालटं उत्तर देतात, व्यवस्थित उत्तरच देत नाही ते. त्याच्यामुळे यावेळेस बदल होणार 100%. आणि काम काय असते ते दाखवून देतील प्रवीण पाटील. एकदा त्यांना जनतेने साथ दिली ना, ते दाखवून देतील की बाबा जिल्हा परिषद कसं असतं, काम कसं करायचं. त्यांच्याकडे एवढी पॉवर आहे, ॲक्टिव्हिटी चांगली. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता हा तुमचं कळंब गाव आहे. कळंब जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे काही निवडून आले तुमचे प्रतिनिधी असतील, सदस्य असतील आणि पंचायत समिती गणासाठी कळंब पंचायत समिती गणासाठी जे लोक निवडून आले त्यांनी कामं केली का? हो केलीत ना कामं. केली. हो याआधी कोण कोण निवडून आले? तुलसीताई बोर, उषाताई कानडे कामं केलेली आहेत त्यांनी समाजाची. कळंब गावामध्ये काय काय कामं केली? बरीचशी कामं आहेत. वाड्या रस्त्यावरती रस्ते, हे स्ट्रीट लाईटी, बरीच कामं आहेत. निवडून आले लोक जे आली होती तर इथून मागं त्यांनी कामं केली, लोकांच्या सुखदुःखात सामील झाले का काय सांग? प्रत्येक कुणाच्या अडीअडचणीला वेळेला धावून जाणारे लोक आहेत. हो दोन्ही पण. काय होतं आता ह्यावेळी बदल होईल किंवा हाय तीच माणसं परत राहतील? अहो आहे तीच समाजाच्या दृष्टीने फायद्याचं काम आहे. आहे तीच राहिली ना तर समाजाचं पण म्हणजे हे होईल, फायदाच होईल. नवीन बदल व्हावा असं वाटत नाही? आता समाजच ठरवणार बहुतेक. मला नाही वाटत समाज बदल करेल. नाही कर. दादा, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आल्या, यामागे यापूर्वी जी काही लोक निवडून आले त्यांनी कामं केली का? त्यांची कामं समाधानकारक आहेत का? आहे समाधानकारक. समाधानकारक. त्यांची चांगली कामे आहेत. त्यांना परत संधी मिळेल का? हा 100% संधी मिळेल. 100% बदल व्हावा असं वाटतं तुम्हाला? नाही बदलायचं काय नाही विषय, पण कामं करणारी माणसं होती एवढं. हां कामं करा. काय कामं केली? काय त्याने आता वाडी वस्ती लाईट, घरकुलं मंजूर केली, स्टेट लाईटची कामं केली, गावामध्ये सिमेंटी रोड आहेत ही केली, वाड्या वस्त्यावरचे रोड केली. बाकी काय आता कळंब गावामध्ये पंचायती समितीसाठी निवडणूक लढवणार म्हणून बॅनर लागले भरपूर. कोण कोण माहिती तुम्हाला की नव्याने निवडणूक आता रिंगणात आहेत म्हणून? ठीक आहे, या पद्धतीने आता तुलसीताई बोर असतील, त्याच्यासोबत उषाताई कानडे असतील, ह्या रिंगणामध्ये आहेतच. मात्र अजून कोण कोण रिंगणात आहे काय माहिती? अजून डिक्लेअर नाही ना. तरी काय कानावर आले तुमच्या काही? नाही कानावर नाही तसा काही विषय, पण अजून डिक्लेअर नाही, त्याच्यामुळं काय बोलता येत नाही आम्हाला. तुम्हाला कसं वाटतं, योग्य उमेदवार आहेत का? या व्यतिरिक्त का हेच योग्य आहेत, या व्यतिरिक्त योग्य उमेदवार नाहीत? नाही आहेत ना, योग्य आहे तीच उमेदवार योग्य. योग्य उमेदवार बाकी याच्या लायक कोणी तसं नाही? नाही तसं लायक आहे मग असं नाही म्हणता येत, पण आहेत भाऊ योग्य आहे ती. दादा, कशा पद्धतीने आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका आलेल्या आहेत, नेता कसा असावा? नेता म्हणजे आमचे जे आमदार आहेत यांनी इथं काहीच ठेवलेलं नाही विकास करायचं. सुबत्ता भरपूर आहे आणि जी कामं होतात ती त्यांच्या नेतृत्वात एकदम व्यवस्थित होतात. आम्हाला कुठलीही कसलीच कमतरता नाही आहे.
त्याच्यामुळं कामं झाली काय राहिली काय कोणी विचार करत नाही, आपोआप झालेलं असं. हां, विकास कामं विकास भरपूर झालेला आमचा, काहीच आमच्याकडे कमी नाही इथं. आता जे काही ह्या कळम आणि हे आजच नाही, 10-15 वर्षात आम्ही भरपूर आम्हाला इथं मिळालेलं आहे. आता हे साहेबांचा नेतृत्व एक नंबरचं आहे. साहेबांनी हां, त्याच्यामुळं काय प्रश्न नाही, बाकीचे त्यांच्याबरोबर काम करतात. आता हे जे आहे आता तुलसीताई बोर असतील, उषाताई कानडे असतील, हे दोन्ही आता यापूर्वी निवडून आलेले उमेदवार होते. तुलसीताई बोर तुमच्या सुखदुःखात सामील झाले का? तुमचं येणं जाणं होतं का? काय सांगा त्यांचं काम कसं आहे? तुळशीताई प्रत्यक्ष जरी नाही भेटल्या तरी ते पक्षाच्या माध्यमातून त्यांची कामं झालेली आहेत आणि उषाताई म्हणजे एकदम खूप चांगली आहे. तुलसीताईचं काम कसं होतं? कामं छानच होते, पण जरा थोडा जनसंपर्क कमी होता. ते 5 वर्षा कालामध्ये ते मिस्टर यायचे, ती नव्हते ते मिस्टर, पण ते मिस्टर जनसंपर्क भरपूर आहे. पण आमच्या उषाताईचा जनसंपर्क भरपूर आहे. सभापती असताना भरपूर कामं केले, पार पश्चिम पट्ट्यापासून दक्षिण टोका उत्तर आपला पूर्व टोकापर्यंत. त्याच्यामुळं आमदारांनी जे माणसं दिली नाही तर ते 100% निवडून येणारच. आमदार वळसे पाटलांनी माणूस दिला म्हणजे 100% निवडून येणार. त्याचबरोबर उषाताई कानडे यांचं कामही चांगलं आहे असं तुम्ही सांगितलं. लोकांचे संबंध चांगले आहेत आणि समाजावर संबंध चांगले आहेत. समाजामध्ये एक भावना खूप चांगल्या आहेत त्यांच्याबद्दल. मी आता इथं आल्यानंतर लोकांमध्ये चर्चा ऐकली का तुलसीताई भोर किंवा त्यांचे मिस्टर असतील तर त्यांचा जनसंपर्क फार कमी होता, येणं जाणं ह्या भागामध्ये या गटात. खरी गोष्ट खरी. तुलसीताईचा आता कमी होता, पण त्यांचे मिस्टर सचिन तर भरपूर होता. सचिन यायचा, पण आमच्या उषाताईचा संपर्क भरपूर मोठा होता. सभापती असताना पण चांगलं कामही चांगलं केलं, निरपक्ष केलं, कुठं भ्रष्टाचार नाही, कुठं काहीच नाही, एकदम सोजवळ एकदम होता. आणि कुणी दिला तरी आम्हाला नाही दिलं तरी बाई उभी राहिले तरी निवडून येणार 100%. तुलसीताईचा संपर्क थोडा कमी होता. हा, कमी होता ते, पण त्यांचे ते 100% सचिन ते नेहमी संपर्क वाढवायला असं आमचं म्हणणं, संपर्क वाढवायला. कामं भरपूर केले पण सुखाचं खात कमीच होते. म्हणजे तुलसीताई भोर जरा सुखदुःखात थोड्या कमी पडल्या, जनसंपर्कामध्ये कमी पडल्या असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे असं. तुलसीताई बोर असतील किंवा उषाताई कानडे असतील, या व्यतिरिक्त काय लोक रिंगणामध्ये आहेत, ती योग्य उमेदवार आहेत का असं तुम्हाला वाटतं का? इथं दुसरे ह्या दोनचे तिकीट जाहीर झालेले आहेत, पण त्यांच्या विरोधात कोण उभं राहते हे अजून फिक्स नाही आहे. जे येईल ते येईल, पण इथे आमदार दिलीप वळसे पाटलांनी जी माणसं दिलीत ती 100 ना 110% या ठिकाणी निवडून येते. कोणी माणूस असो, कोणी व्यक्ती असो. त्यातल्या त्यात ह्या दोघी तर आता स्टँडिंग या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्लस पंचायत समिती सदस्य सभापतीपद भूषवलं. आमच्या गावाला तर परंपरा आहे सभापतीपदाची. त्यात ह्या उषाताईंचं काम अतिशय सुंदर. ह्या गावातून प्रचंड पाठिंबा त्यांना आहे, त्या विरोधात कोणी इथं टिकू शकत नाही. ह्या उमेदवारांच्या विरोधात कुठंतरी प्रीतीताई थोरात असतील किंवा तुमच्या माजी सरपंच जे काही भालेराव असतील, राजश्री भालेराव कसं उमेदवार उमेदवार आहे. बरं कसं आहे, त्या सरपंच झाल्या त्यावेळेला त्यांच्या मिस्टरांनी सहकार्य केलं, आमच्या सभापतींनी सहकार्य केलं म्हणून त्या झाल्या. तसं आवड त्यांचा जनसंपर्क कमी. हां, त्यांचे आता मिस्टर तालुका प्रमुख झालेत, त्यांचा वैयक्तिक संबंध कमी आहे ना. ग्रामपंचायतमध्ये फक्त पूर्वी येणं, बाकीच्या प्लेट काही नव्हतं, त्या संपर्क कमी त्यांचा. काय सांगा हे दोन्ही उमेदवाराची नावं घेतली आपण, हे दोन्ही उमेदवार कुठेतरी कमी पडतील का प्रचारात? कोणते भालेराव आणि प्रीती थोरात? नाही, त्या मागे होत्याच ना प्रीती थोरात. ते मागे त्यांचा पराभव झालेला आहे. 1,500 मतांनी पराभव झाला. मग आत्ताही तोच तसाच होणार त्याच पद्धतीने आत्ताही. हां, कारण की वळसे पाटील इथं कसं आहे, सगळ्यांचं मत वळसे पाटील साहेबांकडे असतं. वळसे पाटील साहेब एकदा बोलले, हा आपला उमेदवार, विषय संपला. आम्ही आमदारकीला सुद्धा वळसे पाटलांना आमच्या गावातून लीड होतो आपल्याला. पण आता समजा त्यांच्या गावात तिकडे जास्त समजा तिकडच्या दशकऱ्या असतील त्यांनी हँडल करायच्या, इकडच्या असतील तर यांनी हँडल करायच्या, अशा पद्धतीचं कामकाज चालतं. ते प्रत्येक 25 गावांमध्ये रोज कुठं ना कुठं काय असं थोडा संपर्कही पडतो. आणि जिथं काम करायचं आहे जिल्हा परिषद तिथं त्यांनी केलंच ना. तो जो फंड असतो, निधी असतो जिल्हा परिषदेचा, तो आमदारांच्या मार्फत, उषाताईंच्या मार्फत जो यायचा तो येतो. घरीच आलं पाहिजे असंही काही नाही आहे, पण त्यांचं जेवढं काम आहे ते त्यांनी चोख केलेलं आहे. आता हे जे उमेदवार तुम्ही पाहताय, हे 4 उमेदवार सध्या इथं पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी रिंगणात सध्या तरी दिसते. ते त्याच्यामध्ये असेल राजश्री भालेराव असतील, त्याचबरोबर प्रीतीताई थोरात असतील, तुळशीताई भोर असतील, उषा कानडे असतील. ह्या सगळ्या उमेदवारांपैकी कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो, जो काम करेल जनसंपर्कात राहिला? ते उषाताईचं चांगलं काम आहे, तशी ही भोर चांगली.
थोडा बाहेर होतो. चांगले आहे ते. प्रीतीताई थोराताबद्दल काय म्हणतात? ते एवढे संपर्कात नाही आमच्या एवढे ते, इकडे आलतो बाबूना त्याच्यामुळे त्याची काही गॅरंटी दिसत नाही इकडे. तुलसीताईंचा संपर्क कसा आहे? बरं आहे, चांगलं आहे, चांगला आहे. चांगलं. काय वाटतं आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, काय सांगा? काय आता जेव्हा मी आहे ना पक्षाला न मानणारा माणूस, मी व्यक्तीला मानणारा माणूस आहे. जी व्यक्ती समजा कसं आहे ग्रामीण लेवलला लोकांची कामं करणारे त्या व्यक्तीला मतदान करायचं. आता त्याच्यापैकी आमची ही कानडे उषायत आहे ना, हिने सभापती म्हणून चांगलं काम केलं आहे. त्याच्यामुळं ती लोकांची कामं केली त्यांनी. हा लोकांची कामं. तुलसी बोरका कोणी ती आहे ती बरं, ती आपल्या माझ्या दृष्टीने डॅमेज आहे. बरोबर. डॅमेज. तिचा काही संपर्कही नाही, काही मी तर तिला ओळखतही नाही. पण ही बिचारी उषाताई कुणीतरी गावातला फोन केला ना, म्हणा नाना 5-10 मिनिटात मी येते कामाला. तुम्ही कुठं राहता? आम्ही मानभावळा इथं गावातच आहे मी, कळंबमधला. बालेराव सभापती. हे इथं बसले त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. मग तुलसीताई बोरांचा काय काय आता हे बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं, माझं मी दिलं. मला तुम्ही सेपरेट विचारलं ना, मग मला तुम्ही कसं काय विरोध करता? मला असं बोलतोय. बरोबर, मला असं म्हणायचं आहे का इथं बहुसंख्य लोक म्हणून त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं. तुम्ही प्रत्येकाची मतं घेतली ना, त्या पद्धतीने मी मांडलं ना. नाही, पण खरं कोण बोलतंय? खरं मी तुम्ही एका गावातले सगळे? हा आहेत ना. हे बघा त्यांना पडते माझं मला, मी उषात जे खरं आहे ते सांगितलं का नाही. उषाताईचं कामच आहे आमच्या गावात. उषाताईचं आमच्या आणि ती बिचारी सभापती होती 5 वर्ष. तुलसीताईबद्दल काय सांगा? तुळशीबाई मी ओळखते आहे ना, आणि मला नकोच आहे ती. मला ती तिला मानतो मी. समजा तो हा प्रीती थोरात तो तिथं मिस्टर का कोणतं उभा होता, चांगलं आहे त्यांचा संपर्क चांगला आहे. यांचा नाही संपर्क. हे गाव मोठं आहे म्हणून ते थोडं जरा हे करतात. कसं आहे प्रत्येक पक्षात ही प्रस्थापित हा झाला का नवरा झाला का बायको झालं काही, पण कामं करा ना तुम्ही. आता हे बिचारीबद्दल कोणाच्या आमच्या गावाबद्दल एक पोरगं सुद्धा विरोध करणार नाही. काम केले त्यांनी. औषध आमचं कामच आहे गाव म्हणून. बरोबर. बाकी काय बोलायचं काय. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.